नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे मित्रांनो। मागच्या वेळेस आपण व्हिडिओ टाकला होता की जे काही बेड आहे आपले सोयाबीनचे, त्याच बेडवर आपण इथे चण्याचं काय म्हणते उत्पादन, चण्याची शेती आपण यावर करणार आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता इथे की तेच बेड आहे आणि त्या बेडवर आपण त्या दिवशी जो व्हिडिओ काढला होता तिथे त्यावेळेस आपण जे इथे तणनाशकाची फवारणी करत होतो ते म्हणजे राऊंडअप, आणि राऊंडअपचं आपण इथे 200 ml प्रति 15 आणि 20 लिटर 15 किंवा 20 लिटर पंपाच्या हिशोबाने आपण त्याचा डोस घेतला होता आणि तो फवारणी आपण ट्रॅक्टरने केली होती। त्यामुळे त्याचा रिझल्ट तुम्ही इथे बघू शकता, किती जबरदस्त रिझल्ट, किती क्लास असा रिझल्ट आलेला आहे। एकही तणाचं झाड तुम्हाला जे काही जिवंत आहे ते दिसणार नाही। बघू शकता एक गाजर गवत पूर्ण प्रकारे खतम झाला आणि हे काही ग्रामागोन सारखं तणनाशक नाही आहे, जे काही आहे सिस्टमॅटिक आहे, तर हे जिवंत अजिबात होणार नाही। हे बघा, जे काही गुंडांचं झाड आहे हे सुद्धा पानं पूर्ण वाळून गेलेलं आहे आणि बावच्या म्हणते की याला काहीतरी म्हणते, हे सहसा राऊंडअपने मरत नाही आणि काही काही झाडं मेले सुद्धा नाही। तुम्ही बघू शकता इथे, हे बघा इथे मेले सुद्धा नाही, पण जे काही रिझल्ट आलेला आहे तुमच्या समोर आहे। बघा, हे बघा पूर्ण गवती तण, हे सुद्धा खूप नालायक आहे, म्हणजे लवकर मरत नाही। मित्रांनो, जे काही सांगण्याचं, जे काही तुम्हाला दाखवायचं आहे, मला तेच दाखवायचं आहे की जर तुमचं शेत खाली असेल आणि जर तुम्हाला त्याच बेडवर बेड मारले असेल किंवा अजूनही जर तुमचं विदाऊट बेड सुद्धा असेल, जर तुम्हाला तणनाशकाचे रिझल्ट घ्यायचे असेल तुम्ही राऊंडअप तिथे घेऊ शकता, लवकरात लवकर जमीन ओल असल्यामुळे। त्यानंतर सकाळ सकाळी तुम्ही जी फवारणी घेतली पाहिजे, जेणेकरून रिझल्ट तुम्हाला चांगला आहे। जे काही दळ, जे काही रात्री ड्यू पडतो आपल्या एरियामध्ये, तर तो ड्यू फॅक्टरने काय होते तेवढा रिझल्ट भेटायला मदत होते। त्यानंतर 100% जे आहे तुम्ही 100% तुम्ही ज्या 200 लिटर पाण्याचा वापर केला, 150 ते 200 लिटर, ठीक आहे, एकरी 7, 8, 10 पंपे तुम्ही जेव्हा तुमच्या शेतामध्ये पाडणार तेव्हा तुम्हाला रिझल्ट इथे कळक कसे रिझल्ट तुम्हाला मिळणार। म्हणजे घ्यायचं असेल तर तुम्ही ट्रॅक्टरने घेऊ शकता, लवकरात लवकर आणि झटके पड आणि 100% रिझल्ट तुम्हाला इथे मिळून जाणार, असं मला तरी वाटते। सध्या स्थिती तुम्ही बघू शकता, ठीक आहे मित्रांनो। सध्या स्थितीत जे काही नियोजन आपलं चालू आहे, इथे ड्रीप आपण टाकलेली आहे, बघू शकता ड्रीप आपण इथे सध्या आतरलेली आहे त्याच बेडवर, ठीक आहे। आणि इथे आपण याच्या बाजूनं 2 तास आपण घेणार आहे। याच्या मागे बरंच आपलं डिस्कशन झालं की जे अंतर आहे 2 बेड मधलं आपलं ते आहे कुठे 4, कुठे 4.5, कुठे 4.25 सुद्धा आहे। तर डिस्कशन असं झालं की मी बऱ्याच 1-2-3 युट्यूबर पर्यंत जे मी गेलेलो आहे, सध्या तरी त्यांचं नाव सांगणार नाही मी, आणि खूप नामांकित सध्या युट्यूबर आहे आणि त्यांचं कार्य सुद्धा शेतीमध्ये किंवा या चण्यामध्ये, आणि जे काही मी काबुली चणा आपण इथे लावणार आहे, काबुली चण्यामध्ये खूप चांगलं त्यांचं कार्य आणि त्यांनी ॲव्हरेज सुद्धा जे आहे खूप चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे। तर त्यांच्याकडून मार्गदर्शन बघा, मार्गदर्शन जे आहे हे असं नाही की निव्वळ स्वतःच आपण दिमाग वापरला पाहिजे। जर कोणी या क्षेत्रामध्ये कोणी जर चांगलं काम करत असेल शेती या क्षेत्रामध्ये, आणि आपण शेती जे करत आहे, तर आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला काय हरकत आहे, ठीक आहे। निव्वळ स्वतःलाच आपण मोठं मानणे किंवा स्वतःचाच दिमाग वापरणे, जर ऑलरेडी समोरचा सक्सेसफुल झाला आहे त्याचा सक्सेसफुल थोडासा दिमाग घेणे, काही आपलं सुद्धा वापरणे, ठीक आहे। माझं तत्व असं आहे मित्रांनो की नक्कीच समोरचा जर थोडं त्याचा दिमाग चांगला असेल किंवा स्वतः समोरचा चांगला करत असेल, नक्कीच आपण सुद्धा त्याच्या 1-2 गोष्टी आपण नक्कीच ऐकण्यास काहीच हरकत नाही। तर त्याचं नाव, जे काही युट्यूबर ते नाव आपण सध्या एक्सपोज करणार नाही, नंतर आपण नक्कीच करू। तर मित्रांनो, सध्या स्थितीत जे ड्रीप इरिगेशन टाकणं चालू आणि जे काही नियोजन अजून समोर आपण टाकणारच आहे, ठीक आहे मित्रांनो। इथपर्यंत तुम्हाला माहिती कशी नक्की सांगा, काही कन्फ्युजन असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारा, तुम्हाला कमेंट झटकेपट आपल्याकडून मिळणार, ठीक आहे। काही तुम्हाला मला सांगायचं वाटतं नक्की तुम्ही मला सुद्धा काही मार्गदर्शन करू शकता मित्रांनो। बघा, नक्कीच आपल्याला ज्या शेतीमध्ये थोडं प्रयोग करणं गरजेचं आहे। त्याच बेडवर आपण जर चण्याचं आपण किंवा कोणती शेती आपण त्याच बेडवर आपण आपण त्याच बेडवर जर केली, नक्कीच आपला कमी खर्च होणार आणि आपली मेहनत सुद्धा कमी होणार आणि ॲव्हरेज सुद्धा चांगलं मिळणार आणि प्लस जमिनीची जे पोत मेंटेन राहणार, ठीक आहे, ते सुद्धा आपला तिथे नक्कीच आपला फायदा होणार आहे। मित्रांनो, भेटूया नक्कीच, कसा व्हिडिओ आला नक्की सांगा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओ नक्की शेअर करा, सबस्क्राईब नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया, धन्यवाद।